नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत उकळावर कुटतो तशी शेंगदाण्याची चटणी मिक्सरवर केलेली। ही बघा उकळातल्यासारखी झालेली आहे। तर सोलापूर स्पेशल शेंगदाण्याची चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी। तर हे सोलापुरी शेंगदाणे आहेत। घुंगरू शेंगदाणे पांढरे असतात आणि हे लाल असतात। तर हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे। तर मंद आचेवर शेंगदाणे असे तडतड फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आणि गरम कढईमध्येच ठेवून द्यायचे थंड होईपर्यंत, म्हणजे त्याची साल छान निघते। शेंगदाणे मंद आचेवर भाजल्यामुळे चटणीलाही स्वाद छान येतो आणि खमंगपणा येतो आणि जिभेची चव वाढवणारी आपली ही शेंगदाण्याची चटणी छान लागते। तर आता हे बघा शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि थंड झाल्यावर मी हे सोलून घेतलेले आहेत। तर हे शेंगदाणे सोलून घ्यायचे आणि ह्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या। तर हे बघा शेंगदाणे असे सोलून घेतल्यावर त्याला जे असे टोकं असतात ते काढून घ्यायचे आणि आपण मग शेंगदाण्याची चटणी खाल्ली तरी पित्त होणार नाही। तर हे बघा असे टोक काढून घ्यायचे। तर आता हे मी शेंगदाणे सोलून पूर्ण ह्याचे असे टोकं काढून घेतलेले आहेत आणि आता हे आपण कढईमध्ये घालून त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि हे शेंगदाण्याच्या फोडी परत तेल घालून आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायच्यात, म्हणजे शेंगदाण्याची चटणी एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट होते। तर हे बघा थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे मंद आचेवर छान परतून घ्यायचे। आता आपल्याला याच्यामध्येच एक 8-10 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि लसणाच्या पाकळ्याही छान ह्याच्यावर अशा भाजून घ्यायच्यात। आता हे लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। आपण याच्यामध्ये अजून अर्धा चमचा जिरं घालणार आहोत आणि जिरं आणि लसूण छान भाजलं। आपण आता याच्यामध्ये चटणी घालणार नाही आहेत। थंड झाल्यावर हे मिक्सरमध्ये घालताना आपण चटणी घालणार आहोत। तर अजून आपण मीठ आणि चटणी घातलेली नाही। तर हे बघा छान शेंगदाणे आणि लसूण भाजलेले आहेत। आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचेत। हे बघा शेंगदाणे छान थंड झालेले आहेत आणि ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि आपण आता लाल तिखट घालणार आहोत। तर लाल तिखट मी बेडगी मिरची पावडर घेतलेला आहे आणि त्यांनी चटणीला कलरही छान येतो। तर मी इथे चवीनुसार लाल तिखट पण घातलेलं आहे। हे तिखट जास्त तिखट नसतं, फक्त कलरला असतं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये 3 चमचे घातलेले आहेत छोटे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता। तर आता हे आपल्याला एकदम बारीक वाटायची नाही, फक्त मिक्सर आपल्याला चालू बंद असा करायचा आहे। तर हे बघा छान मिक्सरवर अशी उकळात कुटल्यासारखी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे। 4 ते 5 वेळाच मिक्सर चालू बंद करायचा आहे, म्हणजे अशी चटणी तयार होते। ही चटणी जर तुम्हाला ओलसर पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटतानाच ह्याच्यामध्ये तेल घालू शकता, म्हणजे छान चटणी ओलसर होईल। तर ही चटणी फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजच्या बाहेर ही चटणी राहू शकते 1 महिना। तर आपली सोलापूर स्पेशल शेंगदाणा चटणी तयार आहे। तर ही चटणी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा थालीपीठासोबत ही खायला छान लागते आणि डाळ भातासोबत जरी तोंडी लावण्यासाठी घेतली तरीही छान लागते। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।